नजीक गणेश सकपाळ सामाजिक संस्था आणि डी.वाय. पाटील हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये शेकडो महिलांनी आपल्या आरोग्याची तज्ञ महिला डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली। घनसोली विभागातील गणेश सकपाळ सामाजिक संस्था ही खास करून महिलांसाठी काम करते। महिला बचत गट, घरकाम करणाऱ्या महिला, विधवा महिला, अपंग महिला, निराधार महिला अशा महिलांसाठी काम करते। राज्य केंद्र सरकारच्या तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम देखील करते। या विविध माध्यमातून जवळपास 2600 महिला संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत। शिक्षण, आरोग्य, रोजगार, आधार देण्यासाठी संस्था नेहमी प्रयत्नशील असते। त्याचाच एक भाग म्हणून संस्थेमार्फत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत ट्युशन क्लासेस घेतले जातात। तसेच घनसोलीतील गोरगरीब रुग्णांसाठी संस्थेच्या कार्यालयाने रोज सकाळी 8 वाजता डी.वाय. पाटील हॉस्पिटलसाठी रोज मोफत बस सेवा सुरू केली आहे। त्या गोरगरिबांसाठी डी.वाय. पाटील हॉस्पिटल येथे मोफत ओपीडी करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देणार। काही गंभीर आजार आढळल्यास योजनांच्या माध्यमातून यांच्यावर मोफत सर्जरी केली जाणार असे संस्थेचे अध्यक्ष गणेश खपके यांनी सांगितले। तसेच भर पावसात हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा यासाठी रवींद्र राजीवड, सुनील सोळकर, अजय गायकवाड, अंगद गलांडे अशा अनेक कार्यकर्त्यांनी बरीच मेहनत घेतली। डॉक्टर डी.वाय. पाटील रुग्णालय नेरूळ आणि गणेश सकपाळ सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आज घनसोली परिसरामध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये विविध रोगांवरती निदान करण्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम या ठिकाणी उपस्थित आहे। विभागातील ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, या सर्वांना या माध्यमातून आम्ही लाभ देत आहोत। आज या ठिकाणी नागरिकांना आरोग्याविषयी खूप अडचणींना सामना करावा लागतो। या अडचणींचा सामना करत असताना प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती तेवढी सक्षम नसते। त्या कारणास्तव आम्ही डॉक्टर डी.वाय. पाटील रुग्णालय यांच्याशी संपर्क साधून त्यांना विनंती करून आमच्या या ठिकाणी एक कॅम्प घेण्याची विनंती केली होती। आमच्या विनंतीला मान देऊन डी.वाय. पाटील रुग्णालय यांच्या सर्व टीमनी सहकार्य करून आज या ठिकाणी तो आरोग्य कॅम्प या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग, ज्येष्ठ नागरिक यांचा आम्हाला भेटत आहे। सर, क्या बताना चाहेंगे आज जो डी.वाय. पाटिल के आपकी संस्था के माध्यम से डी.वाय. पाटिल ने अपना यहाँ पे बस चालू किया है, उसके बारे में क्या कहना मराठी? या ठिकाणी घनसोलीमध्ये आज या ठिकाणी आम्ही काम करत असताना आम्हाला रोज नवीन नवीन रुग्णांच्या आजारांसंदर्भात माहिती मिळते, अवगत होते। या रुग्णांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळावी यासाठी डी.वाय. पाटील रुग्णालयाशी आम्ही वारंवार पत्रव्यवहार करत असतो। पत्रव्यवहार करत असताना डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आले की आपल्याकडे जे काही पेशंट येतात त्यांना येण्या जाण्यासाठी काही इथे दुविधा उपलब्ध होतात, त्यांना जाण्यास येण्यास काही आर्थिक अडचणी पण असतात। त्यामुळे डी.वाय. पाटील रुग्णालयाच्या माध्यमातून आम्हाला रोज या ठिकाणी बस दिली जाते। या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे व त्यांना परत त्यांच्या घेतलेल्या मूळ ठिकाणी आणून सोडणे, त्यामध्ये पूर्ण त्यांना ट्रीटमेंट, औषधं, गोळ्या आणि प्रॉपर त्यांच्यावरती लक्ष दिलं जाते। त्याबद्दल मी डी.वाय. पाटील रुग्णालय, समस्त संस्था, कर्मचारी वर्ग यांचे मनापासून आभार मानतो की आपल्या माध्यमातून आमच्या विभागात ही आरोग्य सेवा आपण देत आहात। अशीच आरोग्य सेवा आपण यापुढे माझ्या घनसोली विभागातील सर्व नागरिकांना देत राहाल हीच इच्छा बाळगतो। सर, क्या कहना चाहेंगे श्री गणेश सकपाळ सामाजिक संस्था के माध्यम से आज आरोग्य तपासणी का कार्यक्रम रखा गया था, क्या कहना चाहेंगे? आज आमच्या विभागामध्ये श्री गणेशदादा सकपाळ सामाजिक संस्था तसेच डॉक्टर डी.वाय. पाटील रुग्णालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते। बऱ्याचशा महिलांच्या अशा मागणी होत्या की आम्हाला इथे या ठिकाणी आरोग्य शिबिर मिळावं। आज गणेशदादा सकपाळ सामाजिक संस्थेकडे जवळपास 2600 महिलांचं हे आहे, 2600 महिला सभासद आहेत। 2600 महिला म्हणजे 2600 कुटुंब आहेत। फार मोठा
महिला वर्ग आदरणीय गणेशदादांच्या पाठीशी उभा असतो आणि त्यांच्यामुळं वारंवार काही ना काही अडचणी असतात. त्याच प्रकारचं एक असं आहे की सकाळी 8 वाजता या ठिकाणाहून रुग्णांना सोडण्यासाठी रोज बस जाते. 1 तारखेपासून त्याची सुरुवात केलेली आहे. हळूहळू पेशंट वाढत आहेत. ओके, आज इस कार्यक्रम में कितने लोगों ने अभी तक चेकअप करवाया है, उसके बारे में क्या कहना? सकाळी 200-250 महिला या ठिकाणी होत्या. सुरुवातीचा कार्यक्रम आमचा सकाळी 8 वाजता आम्ही मुलांना संस्थेच्या माध्यमातून मोफत शिकवणीचे क्लास, गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांचे क्लास घेण्याचं काम या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. तो एक छोटासा कार्यक्रम होता. त्या सर्व तुम्ही बघितलं, सर्व विद्यार्थ्यांना आपण गिफ्ट वगैरे दिले. त्याच्यानंतर सकाळी 10 वाजता आपला कार्यक्रम होता. व्हिडिओ जर्नलिस्ट समीर खान सोबत मुस्कान मकानदार, भारत न्यूज.